नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे गणिताची गुरुकेली या यूट्यूब चॅनलमध्ये. पहा मित्रांनो, आज आपण भूगोल आणि खगोलचे काही मिश्र प्रश्न घेणार आहोत की जे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त असणार आहेत आणि हेच प्रश्न वारंवार परीक्षेत विचारले जातात. तर चला प्रत्यक्षात सुरू करूया आजच्या प्रश्नांना. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 8 देशांना स्पर्श करून अथवा त्यामधून वाहणारी एकमेव नदी कोणती? आणि आपले पर्याय आहेत नाईल, ॲमेझॉन, डेन्यूब आणि सिंधू. तर या पर्यायापैकी आपला जे बरोबर उत्तर आहे ते डेन्यूब. पहा, डेन्यूब नदीविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास, डेन्यूब नदी ही युरोप खंडातील ओल्गा नदीपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी असून या नदीची जी लांबी आहे ती 2872 किमी इतकी आहे. तर पाहू दुसरा प्रश्न. आपला दुसरा प्रश्न आहे, विषुववृत्ताला दोनदा छेदून जाणारी नदी कोणती? आणि आपले पर्याय आहेत नाईल, ॲमेझॉन, डेन्यूब आणि सिंधू. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे आपलं ते ॲमेझॉन नदी. पहा, ॲमेझॉन नदी ही जगातील सर्वात रुंद नदी असून लांबीचा जर विचार केला तर जगात दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे आणि हिच्या रुंदीमुळंच हिला दुसऱ्या नावानं समुद्र नदी म्हणून सुद्धा ओळखले जाते. पहा, आपला समोरचा प्रश्न आहे, पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? पर्याय आहेत 8 मिनिट, 5 मिनिट, 4 मिनिट आणि 7 मिनिट. याचं बरोबर जे उत्तर आहे आपलं ते 4 मिनिट. पहा, आपला समोरचा प्रश्न आहे, 4ही गोलार्धात विस्तार असलेले रिकामी जागा हे जगातील सर्वात मोठे खंड मानले जाते. आणि पर्याय आहेत आपले आशिया, आफ्रिका, अमेरिका, युरोप. या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे आपलं ते आशिया. पहा, आपले जे 4 गोलार्ध आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, या 4ही गोलार्धात आशिया खंडाचा विस्तार आहे. तसंच लोकसंख्येच्या दृष्टीनं आशिया खंडसुद्धा जगात 1 नंबरचा आहे. पाचवा प्रश्न आहे आपला, सर्वसाधारण सागरी जलाची क्षारता दर हजारी किती असते? आणि आपले पर्याय आहेत 30, 35, 45 आणि 55. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपलं 35. पहा, क्षारामध्ये काय असतं तर कार्बोनेट, बायकार्बोनेट याचं जे प्रमाण आहे समुद्रामध्ये त्यालाच आपण काय म्हणतो क्षार. पहा, 6वा प्रश्न आहे आपला, पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी रिकामी जागा भाग जमिनीने व्यापलेला आहे. आणि आपले पर्याय आहेत 30%, 71%, 69% का 29%. आणि या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे आपलं ते हे 29%. 29% जमीन तर 71% काय पाणी आहे. 7वा प्रश्न आहे आपला, सूर्याभोवती फिरणारा ज्ञात बटुग्रह कोणता? आणि पर्याय आहेत टायटन, बुध, शनी, प्लुटो. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपलं प्लुटो. प्लुटोची 2006 मध्ये ग्रह म्हणून मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. 8वा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी अंतर्ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? आणि पर्याय आहेत युरेनस, बुध, शनी आणि प्लुटो. आणि या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे आपलं ते हे बुध. पहा, अंतर्ग्रह म्हणून बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह म्हणून ओळखले जातात. तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह म्हणून ओळखले जातात. 9वा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? आणि आपले पर्याय आहेत आशिया, युरोप, आफ्रिका, अंटार्क्टिका. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपलं आफ्रिका. पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जगात 1 नंबर आशिया, नंबर 2 आफ्रिका आणि नंबर 3 अमेरिका खंड येतात. 10वा प्रश्न आहे आपला, जगात सर्वात मोठे गणले जाणारे सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? आणि आपले पर्याय आहेत आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपलं आफ्रिका खंड. 11वा प्रश्न आहे आपला, कोणत्या देशास युरोपचे क्रीडांगण म्हणून ओळखले जाते? आणि आपले पर्याय आहेत नॉर्वे, स्वित्झर्लंड, ब्राझील आणि जपान. तर या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे आपलं ते स्वित्झर्लंड. आणि नॉर्वे हा मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर जपान उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो. 12वा प्रश्न आहे आपला, चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असताना सूर्यग्रहण झाले तर ते कोणत्या प्रकारचे असते? आणि आपले पर्याय आहेत खग्रास, खंडग्रास, कंकण आकृती यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कंकण आकृती. पहा, कंकण आकृती सूर्यग्रहण वर्षातून किंवा 2 वर्षातून एकदा होते. आणि सूर्यग्रहण हे जेव्हा पृथ्वी, चंद्र, सूर्य एका सरळ रेषात येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. आणि सूर्यग्रहणाचे जर प्रकार सांगायचे झाल्यास ते आंशिक सूर्यग्रहण होते,
पूर्ण सूर्यग्रहण होते, कंकणाकृती सूर्यग्रहण होते आणि संकरित सूर्यग्रहण अशा 4 प्रकारचे सूर्यग्रहण होते. आणि खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती हे चंद्रग्रहणाचे प्रकार आहेत. समोरचा प्रश्न आपला, अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? आणि आपले पर्याय आहेत पेराक, अँडीज, माउंट किनाबालू आणि विल्सन मॅसिव्ह. आणि या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे आपलं ते हे विल्सन मॅसिव्ह. आणि या शिखराची जी उंची आहे ती आहे 5139 मीटर. 14वा प्रश्न आहे आपला, जगातील 7 खंडापैकी सर्वात लहान खंड कोणते? आणि आपले पर्याय आहेत अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि आशिया. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपलं ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड असून आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. 15वा प्रश्न आहे आपला, कोणत्या धातूला मेटल ऑफ होप म्हणून ओळखले जाते? आणि आपले पर्याय आहेत हायड्रोजन, थोरियम, युरेनियम आणि बेरियम. या पर्यायापैकी आपलं बरोबर उत्तर आहे युरेनियम. युरेनियम 235चा अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून वापर केला जातो. 16वा प्रश्न आहे आपला, भारताशी संलग्न सीमा नसलेला देश खालीलपैकी कोणता? आणि आपले पर्याय आहेत नेपाळ, म्यानमार, रशिया, भूतान. आणि आपल्या पर्यायापैकी नेपाळ, म्यानमार, भूतान हे सर्व भारताशी लागून आहेत, म्हणजे नसणारा पर्याय कोणता आहे आपला रशिया. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रशिया. पुढील प्रश्न आहे आपला, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक या राज्यात वा संघराज्य प्रदेशात आहे? आणि आपले पर्याय आहेत केरळ, लक्षद्वीप, तमिळनाडू, ग्रेट निकोबार. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ग्रेट निकोबार. ग्रेट निकोबारमध्ये इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक असून ग्रेट निकोबारमध्ये 571 बेटांचा तो काय समूह आहे. पुढील प्रश्न आपला, लक्षद्वीप बेटे रिकामी जागा येथे आहे? आणि आपले पर्याय आहेत हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, भूमध्य समुद्र. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपलं अरबी समुद्र. लक्षद्वीप हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. समोरचा प्रश्न आपला, सागरमाथा हे हिमालयातील कोणत्या शिखरास दिलेले नाव आहे? आणि पर्याय आहेत माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा, नंगा पर्वत, नंदा देवी. आणि या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे आपलं ते हे माउंट एव्हरेस्ट. नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टलाच सागरमाथा म्हणून ओळखले जाते. आपला शेवटचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक आडव्या रेषेस रिकामी जागा असे म्हणतात. आणि आपले पर्याय आहेत रेखावृत्त, विषुवृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त. आणि या प्रश्नाचं बरोबर जे उत्तर आहे आपलं ते हे विषुवृत्त. जे सर्वात लांबीचं अक्षवृत्त असतं त्यालाच विषुवृत्त म्हणतात. आणि एकूण जे अक्षवृत्त आहेत त्यांची एकूण संख्या 181 असते. आणि विषुवृत्तामुळं पृथ्वी गोलार्धात जे आहेत आपले त्याचे उत्तर व दक्षिण अशा 2 गोलार्धात विभागणी होते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा थांबण्या अगोदर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.